महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आजपासून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या वापरासंदर्भात रियालिटी चेक केला जाणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना आजपासून बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते का हे चेक करा असे आदेश दिले। महाराष्ट्रातील प्रत्येक आस्थापनेमध्ये मराठी भाषा आलीच पाहिजे, अन्यथा कानाखालीच बसणार असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये परप्रांतीयांची वाढलेली मुजोरी आणि मराठी भाषेचा होत असलेला अपमान लक्षात घेता राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आता मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आस्थापनांमध्ये जाऊन रियालिटी चेक करणार आहेत। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। फालतू देशबीज सांगायचं नाही आम्हाला। प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत। या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत। या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात। एरवी फक्त भक्तिभावाने असतात, पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो। दंगल संपली की तो मराठी, पंजाबी, गुजराती, बंगाली सगळा होतो। आणि मग ज्याला तो मराठी होतो त्याला मग तो साळी, माळी, मराठा, ब्राह्मण, कुणबी सगळा होतो। आपापल्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं, तिरस्कार असणं ही विकृती आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे आवाहन केलं आणि मनसैनिकांना जे आदेश दिलेले आहेत ते देखील आपण ऐकलेले आहेत। मनसेच्या वतीने आजपासून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या वापरासंदर्भातील रियालिटी चेक केला जाणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना आजपासून बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते का हे चेक करा असे आदेश दिले। महाराष्ट्रातील प्रत्येक आस्थापनेमध्ये मराठी भाषा आलीच पाहिजे, अन्यथा कानाखाली बसणार असा सज्जड इशारा देखील राज ठाकरे यांनी दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये परप्रांतीयांची वाढलेली मुजोरी आणि मराठी भाषेचा होत असलेला अपमान लक्षात घेता राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेली आहे। तर मनसेच्या वतीने आज महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापरासंदर्भात रियालिटी चेक केला जाणार आहे। तर या संदर्भातले आदेश मनसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी दिलेले आहे आणि राज ठाकरे यांनी मराठीच्या संदर्भात जनतेला आवाहन देखील केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं, तर आस्थापनांमध्ये मराठी अनिवार्य असलीच पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।